पाहूयात काही मोठ्या बातम्या। शिंदेच्या सेनेचे आमदार निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारीवरून निलेश राणे आक्रमक। निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू। आशिष शेलार यांच्याकडून मात्र निलेश राणेंच्या आरोपांचं खंडन। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे सापडल्याचा आरोप खोटा आणि असत्य असं वक्तव्य। सिंधुदुर्गात भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशांचं वाटप। शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा हा आरोप। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीकडून घोटाळ्यांवर घोटाळे। अमेडियाकडून जमीन विकत घेण्यासाठी नाही तर कंपनी सुरू करण्यासाठी अर्ज। अंजली दमानिया यांचा आरोप। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। अंजली दमानिया यांच्या आरोपांवरती मी काय बोलू, कुणाचा राजीनामा मागायचा, कुणाचा नाही, हा तुमचा अधिकार। दमानियांच्या मागणीवरती अजितदादांचीही प्रतिक्रिया। फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा दिल्लीत जाऊन अमित शहा यांना भेटणार। अजित पवारांचा राजीनामा मिळेपर्यंत लढत राहणार। पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा अल्टिमेटम। डहाणूमधील विकास विरोधींची लंका आमचा भरत पेटवणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। डहाणूमध्ये भाजपकडून भरत राजपूत उमेदवार आणि शिंदे सेनेचे राजेंद्र माच्छी आमने सामने। वाशिमच्या मालेगावात एकनाथ शिंदेंचं जोरदार भाषण। या दरम्यान मैं कमिटमेंट नहीं कर सकता और एक बार अगर कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता असा डायलॉग त्यांनी म्हटला। शिवाय आपण दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं आश्वासनही त्यांनी दिलं। मी चुकीचा शब्द वापरला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। शिवराळ भाषणानंतर अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। इतर नेत्यांची शहरं भकास असल्याच्या वक्तव्यावरून अकोल्यातील प्रचार सभेत दिलगिरी व्यक्त। पुढे पाहूयात तिजोरी, चाव्या आणि मालक नेमका कोण। राज्यभरात दोन दादांच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत। एक बोलतो माझ्याकडे चाव्या तर एक बोलतो माझ्याकडे तिजोरी। यांना कुणाची मर्यादा राहिलेली नाही। ठाकरे गटाच्या सचिन आहेर यांची अजित पवारांसह चंद्रकांत पाटलांवर टीका। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची चर्चा। नगरविकास खातं असल्यानं त्या माध्यमातून छोट्या शहरांचा विकास करता येतो। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आपल्याकडे नगरविकास खातं आहे, त्यात माल आहे। गुलाबराव पाटील यांनी केलेलं वक्तव्य। मंत्र्यांची पैशांची मस्ती उतरवण्याची गरज। बच्चू कडू यांचा हल्लाबोल। अशा वक्तव्यासाठी मंत्र्यांवरती गुन्हा दाखल व्हायला हवा। धर्माचं पांघरुण घेतलं म्हणून वाचून आहात। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून टीका। निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिघे मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंचीही प्रतिक्रिया। तिजोरींच्या चाव्यांबाबत काहीही चर्चा असो, पण नगरविकास खातं हे आमच्याकडे। आमदार अब्दुल सत्तार यांचा निशाणा। लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार एकनाथ शिंदे असंही केलं वक्तव्य। नोटांच्या बागा घेऊन बसणाऱ्या शिरसाटांनी अशोक चव्हाणांना नोटा खातात की भाकरी असं बोलणं अजबच। अंबादास दानवेंची टीका। शिरसाटांच्या नोटांच्या बॅगांची माहिती समोर यायला हवी, दानवेंची मागणी। अंबादास दानवेंना दुसरे उद्योग उरलेले नाही, ना घर ना घाटका अशी अंबादास दानवे यांची परिस्थिती। संजय शिरसाट यांचे अंबादास दानवेंना प्रत्युत्तर। अशा लोकांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही, शिरसाटांची प्रतिक्रिया। विधानसभेत सत्ता येणार हे महाविकास आघाडीने सांगून टाकलं आणि खातेवाटपही केलेलं, पण विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींची एंट्री, त्यामुळे सगळंच बदललं। ही लाडक्या बहिणींची ताकद आहे। जळगावमधून श्रीकांत शिंदे यांचं हे वक्तव्य।